BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, देशामध्ये हिंदू मुस्लिम हा जो वाद आहे नमाज पडत होता, फार टोकाला जाऊन पोचलेला आहे. या देशामध्ये 18 पगड जातीची लोक राहतात, नमाज पठण अनेक धर्माची लोक राहतात. हा देश सोडून कुणीही जाणार नाही, परंतु मानवतेचा अक्षरशः कळस झालाय आपल्या देशामध्ये. मुसलमान एवढा टार्गेट केला जातोय की मुस्लिम जिथं दिसत तिथं त्याला मारहाण केली जाते. आता ही परिस्थिती फक्त मुसलमानाची नाही, ख्रिश्चनांबाबतीत सुद्धा असंच झालेलं आहे. ख्रिश्चनांना सुद्धा अडवलं जाते, मारहाण केली जाते. यानंतर बघा, हिंदू मध्ये सुद्धा वादंग पेटलेलं, म्हणजे जे आपण सरकार निवडून देतो किंवा एखादा आमदार खासदार निवडून देतो, हा आपण देशाच्या विकासासाठी निवडून देतो, देशाची कामं करण्यासाठी निवडून देतो. परंतु आज काय झालं, या राजकारणी लोकांना, जात आणि धर्मावरती लोकांना लढवलं जातं. तर असाच एक व्हिडिओ उत्तराखंड मधला व्हायरल झालेला आहे. मुस्लिम एक व्यक्ती नमाज पडत होता आणि त्याला मारहाण झाली. तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र आणि देश 2014 साली भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि ते फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती सरकार आलं. या अगोदर देखील काँग्रेसच्या सरकारनं किंवा काँग्रेस पक्षानं 50 वर्षाची सत्ता भोगली. इतर पक्षानं देखील सत्ता उपभोग केला, परंतु जातीवाद कमी करणं, धर्मवाद कमी करणं, धर्मांध शक्तींना रोखणं याच्यासाठी कधीही काम केलेलं दिसत नाही आपल्याला. आज देशामध्ये आपण 2026 मध्ये असताना देशामध्ये एवढा भयानक असा जातीवाद वाढत चाललेला आहे की जात धर्म पंथ हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. मुस्लिम, हिंदू, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद अशा काही संघटना आहेत ह्या एकमेकाला टार्गेट करत आहेत. म्हणजे विकासाचे मुद्दे सगळे बाजूला पडले गेलेत. अधिवेशन राज्याचं सुरू असू द्या किंवा केंद्राचं अधिवेशन सुरू असू द्या, त्याच्यामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा केली जात नाही की बाबा या गावाला आम्ही धरण बांधतोय, तर धरणाचं एवढं टेंडर काढलंय, तर त्याच्यावर एवढा खर्च होणार आहे. विरोधक सुद्धा त्याच्यावरती प्रश्न विचारत नाहीत. परंतु आता असं झालेलं आहे की ते अख्खच्या अख्ख अधिवेशन हे जात आणि धर्मावरती, हिंदू मुस्लिम किंवा या अगोदर जवाहरलाल नेहरूंनी काय केलं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी, इंदिरा गांधीनं काय केलं, ह्यानं काय केलं, त्यानं काय केलं, ह्याच सगळ्या गोष्टींवरती आत्ताचं सध्याचे अधिवेशन सुद्धा चाललेलं आहे मित्रांनो. म्हणजे हे देशासाठी सर्वाधिक घातक आहे. आता याच विषयामध्ये एक असा विषय घेऊन आलोय की तो उत्तराखंड मधला माझ्याकडे एक व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये एक माणूस नमाज पडतोय मोकळ्या पटांगणामध्ये आणि तिथं बजरंग दलाचा कार्यकर्ता आला आणि त्यांनी नमाज पठण करत असताना त्याला मारहाण केली, काठीनं मारलं. म्हणजे हे किती भयानक सुरू आहे. म्हणजे जातीबद्दल किती द्वेष, किती वाईट विकृती देशामध्ये सुरू आहे. म्हणजे एखाद्या जातीबद्दल किती द्वेष असावं त्याचं हे उदाहरण आहे. की तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, आपण बघू शकता स्क्रीनवरती सुद्धा. हा व्हिडिओ उत्तराखंड शाही नमाज पडत होता. त्यावेळेस एक अरविंद शर्मा नावाचा एक युवक आला आणि त्याने या नमाज पठण करणाऱ्या युवकाला मारहाण केली. आणि बजरंग दलाचा हा कार्यकर्ता आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. म्हणजे हा बजरंग दलाचा व्हिडिओ कार्यकर्ता आहे आणि त्यांनी या शाहीदला अक्षरशः मारहाण केली. म्हणजे या नफरतीमुळं देश बर्बाद होण्याच्या दिशेवरती आता मार्गावरती आहे. त्या शाहीदचा दुसरा देखील व्हिडिओ आलेला आहे, दुसरा देखील व्हिडिओ माझ्याकडे आहे की त्याला जी मारहाण झाली. ठीक है, मैंने सलाम नहीं दिलवाया, इतनी देर में आके उन्होंने धन्यवाद मेरे ऊपर चालू कर दिया. ठीक है, ये दो हाथों में मेरे क्या हालात कर पड़ी. ठीक है, उसके बाद में मैंने उसके हाथ पैर भी जोड़े. मैंने भाई गलती हो गई, चलो ऐसी कोई बात है, मैं जा रहा हूँ, मैं दूसरे का नमाज पढ़ूँ, नहीं तो अपने काम पर गया. मोहन सिंह ने फिर भी नहीं माना. फिर भी उन्होंने मुझे कम से कम 20 कदम तक उन्होंने डंडे बजाना शुरू करी थी. इतना पुलिस वाले भी आते हैं तो वो भी कम से कम समझा जाते. नहीं साहब, अब यहाँ गलती हो गई, आप मत करना. मैंने उन्होंने मानी नहीं मेरी बात. फिर तुम्हारे जैसा नारा भी उससे लगवाया.
नहीं लगवा रहा था तो वो मुझे मारने की नहर में ले जाने की उत्तर धमकी दे रहा था, बोला मैं नहर में भी काट के डाल दूंगा। उसे ये बात मुझसे कहा जी साहब, जबरदस्ती नहर लगवा रहे थे। जबरदस्ती बात है। उसके बाद में फिर वो शायद बरोबर पहुंचे होता मेरे, पण. शायद पे जाकर वहां से हमने जो है हल्ला काटा इतना, वहाँ तुम्हारी बिरादर की औरत थी, उन लोगों ने गाली दी, बोला तुम तो साले ये मस्जिद में मारो, ऐसा ऐसा अल्लाह वैसा दुनिया भर की बातें होता है। आप 3 दिन से नमाज पढ़ रहे थे। हाँ 3 दिन से नमाज पढ़ा, मुझे किसी ने कोई बात नहीं की थी, नहीं कहता तो मैं वो कहता तो हट जाता, ने आपको टोका भी था तो नहीं किसी ने नहीं टोका मुझे, किसी ने नहीं टोका। नमाज पढ़ रहे थे, क्या हुआ था? नमाज पढ़ रहा था मैं, ठीक है, मैंने सलाम नहीं। बघा हे कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत मित्रांनो. म्हणजे एवढा नफरत एकमेकाच्या धर्माबद्दल, एकमेकाच्या जातीबद्दल आपल्या देशामध्ये वाढत चाललेली आहे. आणि हे सगळं सरकार बघायची भूमिका घेत आहे. म्हणजे सरकारनं एक प्रकारे मोकळीक दिलेली आहे सगळ्यांना की हा व्हिडिओ तुम्ही काही करा, दंगे करा, मारामाऱ्या करा, दंगली करा, अरविंद शर्मा काही करा, सरकार काहीच कारवाई करणार नाही. नॉमिनल सरकार कारवाई करेल 151 वगैरे वगैरे, त्याला लगेच सुटून तो माघारी येईल. म्हणजे जास्तीत जास्त देश हा अधोगतीच्या मार्गाकडे निघालेला आहे असं काहीच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवरून त्यावेळेस एक अरविंद म्हणजे आज नावाचा एक युवक बघा, त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दंगे, जातीवाद हे सगळं भडकवलं जातंय, परंतु त्यावरती काहीही पुढं केलं जात नाही. म्हणजे आपण जर सोशल मीडिया जर बघितला तर सोशल मीडियावरती रोज हेच आहे, रोज हेच आहे. रोज आपल्याला हेच दिसेल की आणि जातीय दंगे भडकवणारी, जातीवादावरती बोलणारी, जातीय द्वेष निर्माण करणारी अशीच लोक आपल्याला नफरती चिमटो आपल्याला दिसतील. जसं की बाबा महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुणे जिल्ह्याच्या यवतमध्ये दंगल कशा पद्धतीने घडवली गेली, हिंदुत्ववादी संघटनेचे लोक, तसंच जे स्वतःला हिंदू रक्षक म्हणणारे गोपीचंद पडळकर असेल, संग्राम जगताप असेल, नितेश राणे असेल, ही जी सगळी मंडळी आहे, ही सगळी नफरत. म्हणजे तुम्हाला निवडून दिलंय लोकांनी विकास करण्यासाठी, गावात तालुक्याची कामं करण्यासाठी. ज्या मतदारसंघातून तुम्हाला निवडून दिले त्या मतदारसंघात सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं असते. परंतु तुम्ही जर अशा पद्धतीनं जातीय द्वेष जर देशामध्ये पसरवता असाल तर हे कितपत योग्य आहे. म्हणजे महाराष्ट्रापर्यंत हे सगळं आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये असेल, अनेक ठिकाणी थोड्याफार प्रमाणात कमी आहे महाराष्ट्रात, पण सध्याचं वातावरण हे बिघडायला फार वेळ लागणार नाही आणि ते बिघडतच चाललेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीनं नफरत भरे काम केलं जाते, लोकांना कसं भडकवलं जातंय, म्हणजे किती भयानक आहे बघा. हे आपण स्क्रीनवर सुद्धा व्हिडिओ बघू शकता. एखादा माणूस आपल्या धर्माची पूजापाठ करत असेल आणि त्याला लाथाबुक्क्यांनी जर असं मारलं जात असेल तर त्या समाजामध्ये किती द्वेष पसरत असेल. हा व्हिडिओ उत्तराखंड मधला आहे. शाहीर नमाज पढत होता, त्यावेळेस एक अरविंद शर्मा नावाचा एक युवक आला आणि त्याने या नमाज पठण करणाऱ्या युवकाला मारहाण केली आणि बजरंग दलाचा हा कार्यकर्ता. आता हा जो देशामध्ये पसरलेला द्वेष, जातीवाद हा संपवता एक पिढी जाईल, 2 पिढ्या जातील तरी ते संपायचं नाही. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ईसाई, ख्रिश्चन हे सगळे, म्हणजे आज मुस्लिमांना टार्गेट केलं जातंय, ख्रिश्चनांना टार्गेट केलं जातंय, नंतर बौद्धांना केलं जाईल, हिंदूंना केलं जाईल, हिंदूंना सुद्धा टार्गेट केलं जातंय हिंदूंकडूनच. जसं की त्या उत्तराखंड मधलं प्रकरण ते दीपक मोहम्मद आपण पाहिलं, दीपक मोहम्मद म्हणजे एखाद्या वयस्कर माणसाला मारहाण करत होते, मुस्लिम समाजाचा आहे म्हणून मारहाण करत होते आणि तिथं हा दीपक कुमार तिथं गेला आणि त्यानं सांगितलं मी मोहम्मद दीपक आहे. देशभर ते सगळं पसरलेलं. म्हणजे किती नफरत आपल्या एकमेकांबद्दल भरलेलं. या देशातनं कितीही भांडणं तणं काही केलं, आपण कुठल्या जाती धर्माचा द्वेष केला तरी देश सोडून मात्र कुठलाही समाज, कुठलीही जात, कुठलाही धर्म हा देश सोडून जाणार नाही. सगळे इथंच राहणार आहेत. मग सगळ्यांनी गुण्यागोविंदानं राहायचं सोडून
एकमेकाबद्दल द्वेष पसरवून एकमेकाबद्दल वाद करून कशासाठी हे सगळं करतायत आणि सरकार ह्या सगळ्या गोष्टींना का पाठबळ देते हेच लोकांना सुद्धा समजणार. म्हणजे सरकार पुरोहित हे सगळं सुरू आहे असंही आपल्याला एकंदरीत दिसतोय. म्हणजे किती नफरत आणि किती द्वेष आहे लोकांच्या मनामध्ये हे या व्हिडिओमधून आपल्याला दिसतोय. तर हे तात्काळ थांबलं पाहिजे. अशा गोष्टी लवकरात लवकर थांबाव्या. अन्यथा देशामध्ये देश वेगळ्या दिशेला चाललाय. देशामध्ये उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.